कारंजा ग्रामीण पोलीसची मोठी कारवाई, अवैध दारूसह 1,60,000चा मुद्देमाल जप्त। आज 26 जून 2024 रोजी पोलीस स्टेशन कारंजा ग्रामीण हद्दीतील ग्राम पिपळी मोखड येथे माननीय पोलीस अधीक्षक श्री अनुज तारे साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री भारत तांगडे साहेब, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रदीप पाडवी साहेब यांचे मार्गदर्शनाखाली आम्ही पोलीस निरीक्षक प्रवीण खंडारे दिलेल्या सूचनेप्रमाणे पोलीस स्टेशन कारंजा ग्रामीण तपास पथकातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक धनराज पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक भोबळे यांनी 26 जून 2024 रोजी सकाळी अंदाजे 7:30 वाजता ग्राम मोखड पिपळी येथे निळ्या रंगाची अल्टो कार क्रमांक MH14BC5128 ही संशयित वाटल्याने तिची तपासणी केली असता वाहन चालक रमेश जयरामगिरी राहणार कारंजा याचे ताब्यातील अल्टो कारमध्ये देश व विदेशी दारूच्या एकूण 20 पेट्या दारूच्या बॉटलने भरलेल्या एकूण किंमत 69,300 रुपये व अल्टो कारची किंमत 90,000 रु असा एकूण 59,320 रुचा माल वाहन चालक याचे ताब्यातून जप्त केला व दारू मुद्देमाल वाहन चालकासह पोलीस स्टेशनला आणून त्यास विचारपूस केली असता त्याने तो माल कारंजा येथील एसी वाईन शॉप मधून विकत घेऊन वाईन शॉपचे मालक अनिल चंदवाणी यांचेच सांगण्यावरून विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे सांगितले। त्यावरून देश-विदेशी दुकानाचे मालक यांचे कडील परवाना कागदपत्राची पाहणी करून त्यांचे विरुद्ध व वाहन चालक रमेश गिरी यांचे विरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्याची तजवीज आहे। महाराष्ट्र पब्लिक न्यूज कारंजा।